साहेब नमस्ते. नमस्ते. निवडणुका चालू आहे, काय सांगाल? ह्या वेळेस आत्ता जिल्हा परिषदला सरिताताई माळी आणि पंचायत समितीला सुरेखा गमाले हे दोनच उमेदवार ह्या ठिकाणी निवडून येणार आहेत. कारण ह्या ठिकाणी पाहिलं तर विरोधक भरपूर सांगतात का आम्ही विकास केला. परंतु विकास काय वानगडे आज जर त्यांना जर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जर योजना जर विचारल्या तर त्यांना ते सांगता येत नाही. मग यांनी कोणत्या पद्धतीचा विकास केला आहे हेच सर्वसामान्यांना कळायला मार्ग नाही. समोर जे उमेदवार आहेत लोकरे म्हणून, हं. त्या सुद्धा तगडे उमेदवार आहेत, त्यांना माहिती आहे. त्यानंतर त्या सरपंच होत्या, त्यांच्या सासूबाई जे आहे पंचायत समितीवरती होत्या, त्या का नको आहे तुम्हाला? मग कारण काय इंदुबाईंनी आजपर्यंत निवडणूक ह्या भागामध्ये भरपूर लढवली. परंतु ज्या पद्धतीनं पंचायत समिती किंवा झेडपीचा विकास व्हायला पाहिजे गावागावाला जाऊन, परंतु त्या पद्धतीनं तो विकास झाला नाही. हे लोकांपर्यंत जात नाहीत. फक्त निवडणुकीपुरतं ते काय करतात, लोकांच्या दारात जातात आणि नंतर मग लोकांना अंगुठा दाखवितात. कारण त्यांची ती कामच त्या पद्धतीची आहेत. फक्त निवडणुका आल्या का लोकांना जवळ करायचं आणि एकदा निवडणूक झाली का लोकांना फेकून द्यायचं. आणि यांची ही घराणीशाही संपली पाहिजे. यांचा हा आतापर्यंत त्याच्याच याच्यावर आलेले आहेत. आज जर शिला राजेंद्र लोकरे जर पाहिलं तर त्यांचं पश्चिम भागामध्ये कोणतंच काम नाही आहे. नाही, पण त्यांनी काल स्टेटमेंट केलं, त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी 3 कोटी रुपयाची कामं आणलेत सरपंच असताना. दुसरं तर त्यांच्या सासूबाईंनी सुद्धा आदिवासी भागासाठी फार मोठं काम केलं असं पण सांगितलं. नाही, हे चुकीचं आहे. कारण कसं आहे, जी कामं झाले ते दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून ही कामं ह्या ठिकाणी पूर्व भागामध्ये आली असतील. परंतु याचे श्रेय हे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत ते लाटण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे चुकीचं आहे. जो आदिवासी भागामधला जो निधी आहे तो निधीचा पूर्णपणे वापर आदिवासी भागामध्ये होत नाही. हा पूर्णतः वापर झाला पाहिजे. उलट जर तसं जर पाहिलं तर इकडला आदिवासीचा निधी पूर्व भागामध्ये वळवला जातो आणि तिकडली कामं केली जातात. आज जर आमचा जर निधी आमच्या जर प्रत्येक गावामध्ये जर वापरला गेला तर आज आम्हाला या ठिकाणी कोणाकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही. नाही, पण तसं पाहायला गेलं त्यांनी सांगितलं काल, एक त्यांनी बाईट केलं ह्या चॅनलला, की घराणेशाही हा विषय नाही, आमचे कामं बघून किंवा माझं काम बघून तिकीट झालं वगैरे, असं पण त्यांनी सांगितलं का? नाही, हे चुकीचं आहे. कारण कसं आहे, आज त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये भरपूर नाराजी आहे. ज्यांना तिकीट पाहिजे होतं त्यांना तिकीट मिळालेलं नाही. तसं जर पाहिलं, जे खरंच इच्छुक होते, जे कामाची माणसं होती त्या लोकांना तिकीट मिळायला पाहिजे होतं. परंतु जर पाहिलं आज जे चोर मंडळी आहे त्यांनाच या ठिकाणी तिकीट आतापर्यंत देण्यात आलेलं आहे. तर हे असं या समाजाला हे इथून पुढे चालणार नाही. जे सक्षम उमेदवार आहेत, कामाचे उमेदवार आहेत, अशाच लोकांना ह्यापुढे निवडून दिलं जाईल असं ह्या मतदारसंघातून तरी सध्याचं वार आहे. आता सध्या विकास कामं कशी आहेत या भागातली, तुमच्या भागातली? विकास कामं फक्त नावाला विकास कामं आहेत. आज जर रस्ते पाहिले, आज ह्या ठिकाणी फक्त कॉन्ट्रॅक्ट पद्धत जास्त प्रमाणावर अवलंबली जाते. कारण सर्वसामान्यांचा काहीच विकास नाही या ठिकाणी. तसं जर पाहिलं तर कॉन्ट्रॅक्टदारांना ह्या ठिकाणी मोठं करण्यात आलेले. फक्त कामं आणायची आणि कॉन्ट्रॅक्टदारांना हाताशी धरायचं, त्यांना ती कामं द्यायची आणि त्यांचा जो मलिदा आहे, ज्याचं जे कमिशन आहे ते खायचं, एवढंच काम या ठिकाणी फक्त चाललंय. बाकी काही दुसरं काम या ठिकाणी नाही. आता ही जी लढत आहे गव्हाली आणि माळी, कशी होऊ शकेल? गबाले माळी एकतर्फेच ह्या ठिकाणी सरिता माळी एक मतांनी निवडून येणार आहेत. आज जसं विधानसभेला झालं तसंच ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला होणार आहे. ठीक आहे. साहेब नमस्ते. नमस्कार नमस्कार. निवडणुका चालू आहे, हो. काय माहोल आहे या भागामध्ये, बोरगर शिनोली गटामध्ये? या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटाचे सरिताताई संदीप माळी, त्याचप्रमाणे पंचायत समिती गणामध्ये सुरेखा शिवाजी गाबाले बिरसा ब्रिगेडचे, ओके. हे एकत्रितरित्या लढत आहेत आणि निश्चितच त्यांचा विजय होईल अशी शाश्वती या ठिकाणी आहे. पण आता समोर जे आहेत लोकरेताई वगैरे, त्यांचं पण या भागासाठी फार मोठं योगदान आहे. त्यांच्या सासूबाई जे आहे त्या पंचायत समितीवरती होत्या, त्या स्वतःही सरपंच आहेत लोकरेताई वगैरे. मग तुम्हाला असं कसं वाटतं की माळीताईच निवडून येतील वगैरे? माळीताईच निवडून येणार. याचं कारण असं की आता जनतेला बदल हवा आहे, समाजाला बदल हवा आहे. वारंवार तेच लोक, त्याच घरामध्ये तिकीट, त्याच घरामध्ये निवडणुका, या असं चालणार नाही. समाजाने ठरवलं की आता बदल हवा आहे. नाही, काल एक स्टेटमेंट केलं लोकरेताईंनी की घराणेशाही हा विषय काय आहे. म्हणजे त्यांनी त्या बाईटमध्ये सांगितलं, म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुम्ही पाहिली की नाही मला माहीत नाही बाईट, त्यांनी स्पष्ट म्हटलंय की घराणेशाही हा विषय नाही, म्हणजे कामं पाहून तिकीट झालंय, त्यामध्ये घराणेशाही कुठला विषय नाही. त्या सरपंच असताना त्या ठिकाणी 3 कोटी रुपयाची कामं आहे 3 वर्षामध्ये त्यांनी स्वतः आणलेली.
कामं प्रत्येकजण त्या पदावर गेल्यावर कामं हा करतच राहतो, परंतु आज या समाजामध्ये अनेक सुशिक्षित लोक आहेत, त्याचप्रमाणे अनेक भरपूर अशी सामाजिक कामं करणारे लोक आहेत, बरोबर. तर वारंवार त्यांना तिकीट न देता एकाच ठिकाणी तिकीट देणं किंवा तेच कार्यकर्ते पुढं आणणं हे समाजाला नको आहे आता. नाही, पण विकास कामं ज्या पद्धतीने आणली गेली आहे तिकडे या भागामध्ये राष्ट्रवादीने, ती फार मोठी आहेत ना. विकास कामांबद्दल कोण बोलत दुमतच नाही ना कुणाचं. विकास काम आज आणले असतील, झाले असतील, परंतु आता समाजानेच ठरवलं की बदलच हवा आहे. बदल पाहिजेच का? म्हणजे मला हे नाही समजलं, विकास कामं आहेत, मग ह्या भागातलं पब्लिक नाराज काय आहे? बदल हा जो विषय समोर येतोय की बदल हवा आहे, नवीन चेहरे हवेत, असं का वाटतंय मग? काय होतं माहिती आहे का, आपल्याला कुणाबद्दल टीका टिप्पणी करायची नाही, परंतु वारंवार तेच कार्यकर्ते एखाद्याला विश्वासात घेतात, नाही घेत. ठेकेदारीच्या बाबतीत आहे तशाच गोष्टी. जी प्रामुख्याने जी कामं व्हायला पाहिजेत ती कामं होत नाही. लाभार्थी निवडीमध्ये पण तसेच प्रकार होतात. लाभार्थी निवडीमध्ये म्हणजे कशामध्ये, हे थोडं क्लिअर करा. काय होतं की इथं ग्रामसभेला अतिशय महत्त्व आहे, बरोबर. आणि ज्या ग्रामसभेने ठरवून दिलेले लाभार्थी असतात त्या लाभार्थी तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत त्या काही योजना असतील पंचायत समितीच्या मार्फत, जिल्हा परिषदेच्या मार्फत, त्या योग्य प्रकारे भेटत नाही. हे पुढाऱ्यांचे जे नातेवाईक असतील त्यांची त्या तिथं नावं ववली गेली असतात आणि त्यांना त्या योजनेचा लाभ भेटत असतो. हे माझं म्हणणं नाही तर समाजातल्या लोकांचं पण तेच म्हणणं आहे. ओके. आणि हा जो विषय आहे लाभाचा, वैयक्तिक लाभाचा म्हणताय तुम्ही, म्हणजे असं नेहमीच होतंय की असं तुम्हाला आढळलं प्रॉपरली? काय प्रकार आहे साहेब, मी 10-20 वर्ष झालं या भागामध्ये काम करतो, सामाजिक काम करत असतो. मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टी डावलल्या जातात, कुणाला कसं डावललं जातं आणि कोणाला कशा योजना दिल्या जातात. आता ते पुढच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी येणार आहेत. राष्ट्रवादी सोबत होतं ना काही काळ वगैरे? होतो आमची पण तीच नाराजी आहे ना. ओके. आत्ता असे काही प्रकार घडले की काही लोक फुटून गेली, बाहेर गेली, हे नाराजी सत्र चालूच आहे ना. काही लोक BJPमध्ये गेले, काही आता काँग्रेसच्या तिकिटावर पण काही उमेदवार उभे आहेत. या नाराजी सत्रामुळे हे सगळं झालेलं आहे. ओके. म्हणजे एकंदरीत कार्यकर्ते नाराज आहे असं म्हणावं लागेल. कार्यकर्ते 100% नाराज आहेत ना. नाही, पण असं पण समजतंय की तिकीट एकच होतं, शेवटी सगळ्यांना तिकीट देणं हे शक्य नव्हतं. पण माझं काय म्हणणं आहे की जो एखादा कार्यकर्ता आहे, सामाजिक काम करणारा, पक्षामध्ये काम करणारा, 10-10, 20-20, 25-25 वर्ष काम करत असेल आणि त्याची पण अपेक्षा असेल तर तुम्हाला तेच उमेदवार आणि त्याच ठिकाणचे का हवे? तिकीट द्यायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की नवीन तरुण पोरं आहेत, तरुणांना संधी मिळावी, हे आमचं आणि समाजाचं पण तेच म्हणणं आहे ना. ओके, ठीक आहे. आता तुमचं म्हणणं आहे की नवीन लोकांना तिकीट व्हायला पाहिजे होतं म्हणून लोक नाराज आहे वगैरे. एनिवे, पण आता ही जी लढत आहे लोकरे आणि माळी, ही लढत कशी होईल? माळीताईच निवडून येणार. कशामुळे तुम्हाला असं वाटतं? पण आम्हाला शाश्वती आहे आणि आम्ही त्या पद्धतीने फिरतोय, प्रचार करतोय, लोकांचा, जनसामान्यांचा अंदाज येतोय की बाबा माळीताई 100% निवडून येतील. जसं म्हणताय आता माळीताई निवडून येतील, समजा आल्या तर ते विकास कामं करतील का? साहेब, कामाचीच माणसं आहेत. स्वर्गीय अजितदादांचं एक वाक्य होतं की कामाची माणसं हवी आहेत. ओके, तुमचं म्हणणं ते कामं करतील? बरोबर, 100% कामं करतील आणि दादांचं जे म्हणणं होतं ते या ठिकाणी सत्यात उतरेल.